मिलीचं फोटोशूट आम्ही थेरगाव गार्डनला केलं होतं, कारण सगळ्या थीम आमच्या आउटडोअर होत्या. ॲक्च्युली आम्ही हे फोटोशूट ना मिलीच्या बड्डेच्या 4 दिवस आधीच केलं होतं, पण मला व्हिडिओ एडिट करायला वेळ मिळत नव्हता. तसं बघायला गेलं तर ना 8-10 दिवस आधीच फोटोशूट करायला पाहिजे होतं, पण आमचा फोटोग्राफरच फायनल होत नव्हता. कारण मी इंस्टाग्रामवरून शोधत होते, तर तिकडे मला खूप सारे प्रोफाईल दिसले, ज्यामुळे माझं कन्फ्युजन होत होतं. त्यामधूनच आम्हाला हे चांगले फोटोग्राफर मिळाले, जे की मिलीसोबत खेळत खेळत फोटोशूट करत होते आणि मिलीही त्यांच्यासोबत फोटोशूट एन्जॉय करत होती. तुम्हाला जर असं काही फोटोशूट करायचं असेल तर कमीत कमी 8-10 दिवस आधीच फोटोशूट करा, कारण काय होईल, तुम्हाला बर्थडेच्या तयारीसाठी थोडा वेळ मिळेल, म्हणजे तुमची धावपळ होणार नाही. फोटोशूट तर आमचं खूप छान झालं. शेवटपर्यंत मिलीने आम्हाला खूप छान कोऑपरेट केलं. आउटडोअर फोटोशूट असल्यामुळे ती पळून पळून खूप दमली होती, तरी पण तिने आम्हाला शेवटपर्यंत खूप छान रिस्पॉन्स दिला. त्यानंतर घरी जाताना मस्त असा चहा घेतला आणि फोटोशूट संपवलं. दुसऱ्या दिवशी रविवार पेठेतून हे आम्ही रिटर्न गिफ्ट आणलं होतं, जे की सगळ्याच एजमधल्या लहान मुलांना त्याचा उपयोग होणार होता. मिलीचा बड्डे आम्ही सोसायटी गार्डनमध्येच केला होता, कारण आम्हाला 2 गोष्टी मेंटेन ठेवायच्या होत्या. पहिलं म्हणजे जेवण आणि दुसरं म्हणजे डेकोरेशनसाठी स्टेज, कारण आम्हाला जे डेकोरेशन आवडलं होतं त्यासाठी आम्हाला मोठा स्टेज लागणार होता. आणि जेवणाच्या बाबतीत हॉटेलपेक्षा कॅटरिंगवाल्यांचं जेवण मला आवडलं होतं. मिलीला आम्ही घरीच ओवाळून घेतलं होतं, कारण स्टेजवरती खूप गोंधळ झाला असता आणि मग मिली पण इरिटेट झाली असती. त्यानंतर ना आम्ही केक कटिंग करून सगळ्यांसोबत छान छान फोटो काढले आणि सगळ्यांनी मिलीला गिफ्ट सोबत खूप सारे आशीर्वादही दिले. त्याचबरोबर मिलीने पण बर्थडे खूप मनापासून एन्जॉय केला होता. ती खूप दमली होती, तरी पण तिने अजिबात किरकिर नाही केली. ॲक्च्युली आम्ही पण तेवढेच एक्सायटेड होतो जेवढं तिच्या जन्माच्या वेळेस होतो. आय थिंक मिली पण आमच्या एवढीच एक्सायटेड असावी, कारण एवढ्या दमल्यानंतर पण तिचा डान्स पण थांबत नव्हता.